आणि आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 11 पावणे 11. आणि आता मी घेतले वेणी बनवायला, कारण उद्या गुरुवार, तर त्यासाठी वेणी लागेल. आणि गौरांग तिकडं बसले परत बाबांजवळ जेवायला. मग अशी जेवून झालं, मिक्स करून झालं इकडं. आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं, त्याच्यात तेल गरम झाल्यावर असंच सोडायचं आहे. तर ही अशी सागरवेणी आज सांगितलेली आम्हाला करायला. काय माहिती कशी दिसते, मला एवढी काय खास दिसत नाही मला, म्हणजे आम्ही एकमेकांवर सगळ्यांनी ट्राय केले. हॅलो, तर आता सगळे कामं झालेले आहेत बहुतेक, फक्त हा बेड आवरायचा आहे. आता वाजले ते म्हणजे 10 वाजून 10 मिनटं. गौरांश आत्ताशी उठला आहे, त्याच्यामुळे हे सगळं राहिलं आहे. बहुतेक कामं झालेले आहेत आणि मॅक्सीवरच केलेले. आणि ही मॅक्सी मला बरोबर झाली, कारण तोकड्या होतात बहुतेक, तरी चेंबूरवरनं घेतलेली मी, चांगले झाले. आता कोळंबी घेतले बाबांनी, तर ती साफ करते पहिला आणि मग रूम आवरणार. बाकी सगळं झाडू भांडी कपडे झालेले आहेत. आता फक्त कोलंबी पटकन साफ करते, भात टाकते, कारण आज आहे स्कूल गौरांचा. बघूया त्याला काय पाहिजे डब्याला, ते बनवायचं आहे नंतर. आता पटापट कामाला लागते. चलो. आणि घेतले 200 रुपयाची कोलंबी एवढे. आता साफ करून घेते. तुला काय पाहिजे? खेळणी? काय बनवलंय? अर्धी तिकडे ठेवलीच बघ, बेडवर त्या हॉलमध्ये. ही पण टाक त्याच्यात, ती बेड खाली भेटली, सगळे टाकतोस. ने नाही अंडरच आहे. होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आता जास्त तयारी झाले आणि कामंसुद्धा झालेले आहेत. वाजले ते म्हणजे 11:45. आईंनी एका साईडला कालवण टाकलेलं आहे. गौरांशला भजी बनवली, जशी बघितली असाल. त्याला भजी आणि भात न्यायचा होता, तर ते बनवलं आहे. सगळं भरले, डब्बा वगैरे, आंघोळ झाले, तयारी झाली त्याची. फक्त पावडर आणि केस विंचारायचे आहेत. आता जरा रूममध्ये झाडू मारायचं राहिलं आहे फक्त, तर ते मारून घेते. आणि बाकी सर्व झालेलं आहे. व्लॉगला जरा स्टार्ट करू दे म्हणून व्लॉग स्टार्ट केला आहे. आणि कालच्या क्लिपमध्ये बघितलं असेल तुम्ही, थोडंसं आमचं अप्पर लिप्सचं सांगितलेलं करायला. तर मला तर एवढे म्हणजे अजिबातच नाहीत, थोडे एकदम. तर सगळ्यांवर आम्ही ट्राय केले, माझ्यावरसुद्धा ट्राय केले. सगळ्यांवर आता प्रॅक्टिस करायची आहे बोलले, तर मग ते थोडं ट्राय करायलाच लागणार. म्हणून थोडीशी छोटीशी क्लिप अशी मी टाकलेली आहे त्याच्यात. मस्त मज्जासुद्धा येते. अजून तिकडचं सामान आलं नाही, त्याच्यामुळं मग ब्लीच वगैरे नाही घेतलं. ते अप्पर लिप्स आणि पायावर सांगितलेलं आम्हाला करायला प्रॅक्टिस थोडी. त्याच्यानंतर मग थोडीशी हेअरस्टाईल, म्हणजे ती आपली सागरवेणी असते
ती कशी एकदम बरोबर घालायची, एकदम बारीक बारीक इकडून आले पाहिजे असे. तर ते सांगितलं आणि बघितलं कोणाला किती येतं आहे काय ते. तर आज कंगवा वगैरे न्यायचं आहे, म्हणजे ते असं टोकवालं असते ना का, त्याला काय बोलतात मला आता लक्षात नाही येत, ते न्यायचं आहे. आणि पावडर न्यायची आहे आय गेस आज सांगितलं. तर मग हे फोरहेडचं करायला लावतील. तर मग त्यासाठी सगळं कॅरी करायला लागणार. तो बाऊल वगैरे मी घेऊनच जाते, पण मज्जासुद्धा येते. तर पाऊस आता बंद झाला आहे, आज कडक असा ऊन पडलेला आहे. आणि स्कूल आहे आज गौरांची. बरं झालं, नशीब स्कूल आहे. ही सुद्धा सकाळी गेलेत कामाला. आता मी सुद्धा जरा व्लॉग मला अपलोड करायचा आहे तो करते. बाकी जर झाडू मारते ते व्लॉगात अपलोड केला ना, म्हणजे संध्याकाळी टेन्शन नसते, मग मला टाईम नाही भेटत. कारण आता अपलोड करून ठेवला की 10-15 मिनटं भेटतात. मग त्याच्यात अजून मला थंबनेल बनवायचं आहे. थंबनेल बनवून मग तो अपलोड करणार, त्याच्यात सगळं टाकायचं. मग स्कूलला घेऊन जाणार गौरांशला. आल्यावर वाजतात मग 1. तर मग जेवायचं, जेवून लगेच मग 1:30-1:45 वाजता 1:45 वाजता निघायचं. जरा अजून 15-20 मिनटं भेटतात बसायला. मग तिकडे गेल्यावर तर काही करायलाच नाही भेटत. मग आल्यावर किंवा रस्त्यातच मी पब्लिक करून टाकते, कारण 5 वाजून गेलेले असतात म्हणून. तर असं सगळं रुटीन असते माझं. तर चला बघूया आता आज दिवसभरात काय होणार आहे काय नाही ते. चलो तुम्ही कंटिन्यू राहा. आले क्लासवरून आणि लगेच आता फळे घेतलेले आहे आणि एका साईडला ठेवलं आहे. मस्त चहाशिवाय काय दिवस जात नाही, संध्याकाळ पण जात नाही आणि दिवस पण नाही. त्याच्यामुळं पहिला चहा प्यायचा आणि मग भाकरी. तर ही अशी सागरवेली आज सांगितलेली आम्हाला करायला. काय माहिती कशी दिसते, मला एवढी काय खास दिसत नाही मला. म्हणजे आम्ही एकमेकांवर सगळ्यांनी ट्राय केलेल्या, तर माझी बहुतेक बरी आलेली. त्यामुळे इकडीपर्यंत माझी छान होती, नंतर थोडीशी झाली एकदम पातळ अशा या आल्या पाहिजे. तर असं थोडंफार शिकवलेलं आम्हाला आज. आणि ते व्हिडिओ घ्यायला भेटलेच नाही. मस्त आम्ही प्रॅक्टिस केली एकमेकींच्यावर. माझी आणि त्या दुसऱ्या ताई त्यांची दोघींची आमची थोडी बऱ्यापैकी आलेली, छान आलेली. आणि ही माझी दुसऱ्यांनी घातले. तर आता भाकरी वगैरे झालेल्या आहेत, जरा फ्रेश झाल्या ते सोडते बोललो. जरा डोकं कसं तरीच व्हायला लागले. आणि आपली एक वेणी छान घालते. कसं जरा पहिला एकदम फिट्ट होतं, आता थोडंसं हे झालं आहे. हे सुद्धा दिसले रस्त्यामध्ये. जिमला गेलेत गौराज, बघते टी व्ही. आता थोड्या टायमात त्यालासुद्धा उठवून त्याचा अभ्यास घेते. बघूया. दुपारीचं तर आहे कालवण. मी कोलंबी ठेवले. हे मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे कोलंबीची ते फ्राय करून, तर तसं करणार आहे मी. छान लागतं ते. तर आता थोड्या वेळानंतर बनवील तेव्हा दाखवेल मी. नवीन कोण आपल्या जोडले त्यांच्यासाठी, जुन्यांनी तर बघितले असेल, पण नवीन कोण असेल त्यांच्यासाठी मी दाखवेल. तर आता पहिला हे सोडून आपली नॉर्मल घालून घेते पटकन. तर कोलंबी अशी घेतलेली आहे, ते टाकायचे चवीप्रमाणे मीठ. यात पीठसुद्धा थोडंफार येणार आहे. त्याच्यानंतर टाकायचे हळद, गरम मसाला, आपला मसाला आणि मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर टाकायचं आहे चण्याचं पीठ, थोडासा तांदळाचं पीठ, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडंसं पाणी टाकून. याचे तुकडे केले तरी चालतात, कोलंबीचे छान लागतात. हे असं मिक्स करायचं आहे. मिक्स करून झालं इकडं. आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं, त्याच्यात
तेल गरम झाल्यावर असंच सोडायचं आहे. सगळं पीठ त्या कोलंबीला लावायचं आहे म्हणजे मस्त टेस्ट येते. आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचं. आणि आता चाललंय गौरांचा अभ्यास घेता घेता तर एवढं नाटक करते ना. गौरांचं चित्र काढायचे. चित्र बघा, थोडीशी हेल्प केली त्याची. कुठे आहे पेन्सिल? हे असं असते अभ्यास करताना. काय बोलायचं हा, म्हणजे त्या जवळ बसायचं. मार खाल्ला ना मग पटापट अभ्यास होता गौरांश, आहे ना. खायचा आहे मार तुला, नाही ना, मग पटापट कर. कुठे पेन्सिल टाकली तू? तिकडे घेऊन गेलेलास का? आंबाची पेन्सिल शोधते. त्याच्यानंतर ही पलटी करायला आले. छान लागतं पण हे. आणि बघा हे असं रेडी होतं. छान लागतं पण एकदम भारी. असं सुद्धा खाऊ शकता. गौरांचा देते हा. जर चटणी नाही ती रस्सा आहे. कसा लागतंय सांग. छान आहे. छान आहे का? हा छान आहे. कोलंबीचा बनवलंय. छान आहे ना. खा. आता या मी सुद्धा जेवण घेतलंय. गौरांशला सुद्धा घेतलंय. आता आम्ही दोघंच जेवण घेतो, आहे ना शोनू. हा देते. तू अभ्यास कर चल पटापट. आणि आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 11 पावणे 11. आणि आता आम्ही घेतले वेणी बनवायला, कारण उद्या गुरुवार तर त्यासाठी वेणी लागेल. आणि गौरांश तिकडं बसल्या परत बाबांजवळ जेवायला. मग अशी जेवण झालं त्याचं. जे सुद्धा अजून आले नाही, बाहेर गेले ते. आता मस्त अशी फुलं आहेत तर एक वेणी बनवून घेतो टाकपाट. आणि साधे सिंपल बनवणार आहे. पेचक वगैरे लावणार नाही त्याच्यात. ते माझी खूप घाई गडबड होणार आहे. वाजत 11 आणि झोपायला गेलेला पप्पाला बघायला. दिसले का पप्पा तुझे?
हा लाडाची पप्पा बघ कसे भिजायला मजा येते पप्पाला. चल बघितलं ना पप्पाला, आंघोळ करा जा, गरम पाणी आहे पादलीत.